श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपलं स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज म्हणत आहेत, आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. जीवनात सर्वात मोठे गुरु म्हणजे हे आपले अनुभव असतात. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजामधून असो. मोठे व्हायला ओळख नाही, माणसाची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट हा नसतो. जीवनात त्यालाच महत्त्व द्या ज्याला तुमची किंमत असते. स्वामी भक्तांनो, कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे. कोणाला आपल्याशी बोलायची इच्छा नसेल तर त्यांना अजिबात बळजबरी ही करू नका. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला टाळत असेल आणि तसं तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नसेल. दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजा. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. माप तर सारखं करू शकतो, पण विश्वास हे सारखं आपण कोणावरही ठेवू शकत नाही. यश कसे पाहिजे? अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी यायला पाहिजे. वाटेवरून चालत असताना वाटेसारखं वागावं लागतं. आपण किती सरळ वागलो तरी वळणावरून वळावंच लागतं. गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमीच गोड शब्द बाहेर पडतात, पण एकदा का तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत ही दोन्हीही बदलत असते. माणसाच्या मुखात गोडावा असला, प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी ह्या आपोआपच घडत असतात. यश कधी मोठं नसतं, यश मिळवणारा मोठा असतो. नाती कधीही मोठी नसतात, नाती निभवणारी ही मोठी असतात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहीत नसते. माणसाचा जन्म प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. बाळा, मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येईल. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मानेच होत असते. घमंड, अहंकार त्या ठिकाणी नम्रता ही असणारच नाही. नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता, एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही. नको होऊ उदास, आहे मी तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. पेढा आपण कसाही आणि कुठूनही खाल्ला तरी तो गोडच लागत असतो. त्याचप्रमाणे नामस्मरण ही अशी कसेही आपण केले, कोठेही केले तरी ती स्वामींपर्यंत ही पोहोचतच असते. तुम्हाला स्वतःला कळत नाही,
इतके तुमच्या मनात काय चालले आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे. होणार नाही कधीच अनर्थ, जर सोबत असतील श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. आयुष्यभर कोणीच सोबत नसले, हे सर्व ऋणानुबंध आणि मागच्या जन्माचे भोग आहे. कोणीही तुम्हाला विनाकारण त्रास देत नाही आणि विनाकारण प्रेमही करत नाही. यामुळे नेहमी सांगत असतो, कर्म नीतिमत्ता नीट ठेवा, बाकी चिंता करू नकोस. मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती ही फक्त आपल्याला स्वामींमुळे मिळत असते. एकीकडे जिवंत माणसाची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापे धुतली जातात, ही जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते, तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळता तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयातला दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नाही. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागत असतो. समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखे कोणताही आजार नाही आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही. अतिप्रेमाने नाम घ्या. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बांधणार नाही. परपंचातले यश आणि अपयश तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे. शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील व्हावे. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद ही आपल्याला मनात असली पाहिजे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, आत्मविश्वास असेल तर अशक्यही शक्य होत असते. स्वामींवर विश्वास ठेवा. कधी कधी ते सुद्धा भेटतं ज्यांची आपण अपेक्षा सुद्धा केलेली नसते. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्ताची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्यांच्या आयुष्याचा धडा गिरवेन. आपण जेव्हा कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं हे घडत असतं. इतकंच की ते आपल्याला दिसत नाही. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायचे ती ताकद तुमच्या हातात. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंतरूपी समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा, एकनिष्ठ राहा, सगळी कामे होतील. कारण स्वामींच्या दरबारात सुद्धा
निष्ठेला व कष्टाला किंमत आहे. समजा आपल्या घरात विजेचे दिवे आहेत, ते बटन दाबल्याबरोबर लागतात, पण जर का त्या विजेच्या उगमाच्याच ठिकाणी बिघाड झाला तर घरातले बटन दाबून दिवे लागणार नाहीत. फार काय, पण घरातील दिव्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला तरी मूळ ठिकाणच्या बिघाडीची दुरुस्ती होईपर्यंत काहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या स्वतःमध्ये सुधारणा झाल्याशिवाय बाहेरून सुख हे आपल्याला मिळणारच नाही. नातं आपुलकीचं असतं, एकमेकांना जपणार असावं लागतं. जवळ असो किंवा लांब, ते नेहमी आठवणीत राहायला असावं लागतं. आयुष्य तुम्ही किती आनंदित आहात हे महत्त्वाचं नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. जीवन कोणासाठीही थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलत असतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत. काही प्रश्न परमेश्वरावर सोडून दिलेली आपोआप ती सुटत असतात.